नमस्कार मित्रांनो, मी श्रीलेखास किचन यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत खूपच टेस्टी, क्रिस्पी आणि सगळ्यांना आवडणारे खिमाचे कटलेट. ही रेसिपी बनवायला खूप सोपी आहे आणि स्नॅक्ससाठी एकदम परफेक्ट आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात आधी आपण 3 कांदे बारीक चिरून घेऊ. एका पॅनमध्ये 2 ते 3 चमचे तेल घालून त्यात 2 ते 3 तेजपान घालूया आणि आपण बारीक चिरलेला कांदा त्यात घालून कांदा छान व्यवस्थित परतून घेऊया. लक्षात असू द्या मित्रांनो, आपल्याला कांदा गोल्डन होईपर्यंत परतायचा आहे. तोपर्यंत आपण मसाले बघूया. आपल्याला लागणार आहेत लाल तिखट, काळा मसाला, मिरच्या, धने पावडर, हळद, अद्रक लसूणची पेस्ट आणि चवीनुसार मीठ. आपला कांदा छान गोल्डन झालेला आहे, तर मग आपण त्यात अद्रक लसूणची पेस्ट घालून छान मिक्स करून घेऊया. आपला कांदा आणि अद्रक लसूणची पेस्ट छान मिक्स झालेली आहे. आता आपण घालूया हळद, लाल तिखट, धने पावडर, हिरव्या मिरच्या. आता आपल्याला हे छान मिक्स करून घ्यायचं आहे. लक्षात असू द्या मित्रांनो, आपल्याला गॅस बारीक ठेवून सगळे मसाले छान शिजवून घ्यायचे आहेत. आपल्याला हे मसाले 1 ते 2 मिनिटं छान शिजवून घ्यायचे आहेत. आता आपल्याला ह्यात अर्धा किलो खिमा ॲड करायचा आहे. खिमा इथे मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे. आता आपण खिमा छान मिक्स करून घेऊया. आता मी इथे ॲड करणार आहे पुदिना, चवीनुसार मीठ आणि गरम मसाला. आता आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. मित्रांनो, आपल्याला आता हे खिमा 10 मिनिटं बारीक आचेवर छान शिजवून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता आपल्या खिमाला पाणी सुटलेलं आहे. आपल्याला आणखी 10 मिनिटे बारीक गॅसवर झाकण लावून खिमा छान शिजवून घ्यायचा आहे. तुम्ही पाहू शकता आपला खिमा छान ड्राय झालेला आहे. आता आपण कोथिंबीर घालून गॅस बंद करून घेऊया आणि आपला खिमा तयार आहे. आता थोडा वेळ ह्याला थंड होण्यासाठी ठेवूया. खिमा थंड होईपर्यंत आपण ह्याच्या कोटिंगची तयारी करूया. आपण इथे 4 ते 5 शिजलेले बटाटे घेतलेले आहेत. बटाटे छान किसून घेऊया. किसलेल्या बटाट्यात काही मसाले घालायचे आहेत. 1 चमचा धने पावडर, अर्धा चमचा मिरी पावडर, कोथिंबीर, चवीनुसार मीठ. आता हे सगळे स्पाइसेस आपल्याला किसलेल्या बटाट्यात ॲड करायचे आहेत. मित्रांनो, लक्षात असू द्या, आपल्याला बटाटे जास्त उकडू द्यायचे नाहीये, नाहीतर आपले कटलेट तुटू शकतात. सगळे मसाले टाकून झाले. आता आपण छान मिक्स करून घेऊया आणि एक मऊसूत डो तयार करून घेऊया. आपला छान मऊसूत डो तयार आहे. आता आपण ऑमलेटचं बॅटर तयार करून घेऊया. त्यासाठी इथे मी 3 अंडे घेतली आहेत. त्यात तिखट,
चवीनुसार मीठ, धने पावडर आणि कोथिंबीर हे सर्व घालून छान मिक्स करून घ्यायचे आहे. आपलं बॅटर म्हणजे ऑमलेट छान मिक्स झालेलं आहे. चला तर मग कटलेट बनवायला सुरुवात करूया. त्यासाठी आपल्याला बटाट्याचे छोटे छोटे गोळे अशा प्रकारे हातावरती थापून घ्यायचे आहे आणि ह्यात आपल्याला आता किमान 2 चमचे खिमा स्टफ करून घ्यायचा आहे. आणि सेम त्याच पद्धतीने वरतून आवरण देऊन आपल्याला छान पॅक करून घ्यायचं आहे. लक्षात असू दे मित्रांनो, आपल्याला अगदी हलक्या हाताने हे प्रेस करायचं आहे आणि एक छान शेप द्यायचा आहे. मित्रांनो, अगदी हलक्या हाताने आपल्याला हे कटलेट तयार करून घ्यायचे आहे. आता एका पॅनमध्ये थोडंसं तेल घालून आपल्याला हे कटलेट ऑमलेटच्या बॅटरमध्ये अगदी व्यवस्थित डीप करून घ्यायचे आहे. मित्रांनो, क्रिस्पी कोटिंगसाठी मी ब्रेड क्रम्स घेतले आहे. मित्रांनो, डीप केलेले कटलेट आता मी ह्या ब्रेड क्रम्समध्ये छान रोल करून घेणार आहे. लक्षात असू द्या, छान व्यवस्थितपणे तुम्ही कोटिंग द्या जेणेकरून आपले कटलेट छान क्रिस्पी होतील. आता आपल्याला पॅनमध्ये थोडेसे तेल टाकून हे कटलेट फ्राय करायचे आहेत. मित्रांनो, लक्षात असू द्या, अगदी हलक्या हाताने आपल्याला हे कटलेट्स पॅनमध्ये सोडायचे आहेत, नाहीतर आपले कटलेट तुटू शकतात. आपल्याला हे कटलेट दोन्ही साईडनी 1 ते 2 मिनिटं छान फ्राय करून घ्यायचे आहे. छान गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला हे फ्राय करायचे आहे. अगदी हलक्या हाताने परतून घेऊया. आता आपण दुसरी साईड पण छान फ्राय करूया. आता मी दुसरी साईड पण अगदी अलगद हाताने परतून छान गोल्डन फ्राय करून घेणार आहे. आणि तुम्ही पाहू शकता आपल्या कटलेटला अगदी सुरेख रंग आलेला आहे. तर तयार आहेत आपल्या श्रीलेखास किचन स्टाईल खिमाचे कटलेट, अगदी टेस्टी क्रिस्पी. हे कटलेट तुम्ही टोमॅटो सॉस सोबत सर्व करू शकता. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. पुन्हा भेटूया श्रीलेखास किचनवर नवीन रेसिपी सोबत. धन्यवाद.